संस्कृती प्रेमी गुरुजन हो, विनम्र प्रणाम. आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे आपण सर्वजण मिळून ही जी रविवारी व्याख्यानमाला संपन्न करतो आहोत, त्यामध्ये संयोजकांनी मला एक विचार यात्रा संपन्न करायला सांगितली आहे. श्रोता आणि वक्ता या दोघांच्या सुसंवादातून आणि त्या विचार यात्रेचा व्यापक विषय आहे आपला सांस्कृतिक वारसा. हा जो व्यापक विषय आहे त्याचे आतापर्यंत 3 पैलू आपण बघितले. दर महिन्याला एक व्याख्यान, एक पैलू. सुरुवात केली ऑगस्ट पासून. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या सलग 3 महिन्यामध्ये आपण 3 पैलू पाहिले. पहिला पैलू होता, आपण संस्कृती असं म्हणतो, भारतीय संस्कृती. त्यातल्या संस्कृती या शब्दाचा, संज्ञेचा अन्वयार्थ कोणता, अन्वयार्थ कोणता, हा पहिला पैलू पाहिला. दुसरा जो पैलू पाहिला तो या आपल्या संस्कृतीचा गाभा आहे आणि तो आहे विविधतेत एकता. आणि ऑक्टोबर मध्ये आपण तिसरा पैलू पाहिला, तो म्हणजे या गाभ्याबरोबर आपल्या संस्कृतीची आणखी काही अनन्य साधारण, म्हणजे जगात अन्य संस्कृतीमध्ये न दिसणारे अनन्य साधारण, अद्वितीय, वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे जे काही गुण विशेष आहेत ते आपण पाहिले. आणि तो तिसरा पैलू होता हीच संस्कृती. म्हणजे आतापर्यंत आपण 3 पैलू पाहिले. पहिला संस्कृतीचा अन्वयार्थ, दुसरा विविधतेत एकता आणि तिसरा हीच हिंदवी संस्कृती. आता आज चौथा पैलू पाहायचा आहे, तो म्हणजे या हिंदुस्थानामध्ये राहणारे, या हिंद भूमीमध्ये राहणारे आपण सर्वजण जे आहोत ते आपलं प्राचीन नाव सांगायचं तर आपण आर्य आहोत. हिंदू हा शब्द आहे, हिंदवी हा शब्द आहे, पण हे शब्द अर्वाचीन आहे. याच्या मागे आपण गेलो तर प्राचीन आपला शब्द, आपल्याबद्दलची आपली ओळख आर्य या शब्दानं आहे. याची एक खूण म्हणजे आपल्या देशाला हिंदुस्थान हे नाव असायच्या पूर्वी, मिळायच्या पूर्वी आपलं नाव काय होतं, तर आपल्या देशाचं, या भरतखंडाचं नाव होतं आर्यावर्त. आता याची फोड कशी, या संधीचा विग्रह कसा, आर्य अधिक आवर्त. आता चटकन आपल्याला आर्य कळलं, पण आवर्त हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर आपल्या शालेय अभ्यासक्रमातून आलेला आवर्त वारा, प्रत्यावर्त वारा, उलट सुलट वाहणारे समुद्रभूमीकडचे वारे, असा काहीतरी अर्थ येतो. तो चुकीचा नाही, पण आवर्त हे विशेषण फक्त वाऱ्यांचं नाहीये. आवर्त या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे, आ हा उपसर्ग आहे आणि वर्त या शब्दाचा अर्थ राहणारे, राहणाऱ्यांची भूमी. जे आवर्त शब्दाचा अर्थ लोक ज्या ठिकाणी राहतात ते रहिवासाची भूमी असा आहे. मग आर्य अधिक आवर्त म्हणजे आर्य जन, आर्य लोक हे जिथं राहतात ते आर्यावर्त. आता बघा, आपलं प्राचीन नाव काय, आर्यावर्त. नंतरचं प्राचीनाच्या पाठोपाठ आलेलं मध्ययुगीन किंवा त्याच्या पूर्वीचं नाव काय,
हिंदुस्थान. आजचं आपलं नाव काय? भारत. आता आजचं आपलं नाव भारत आहे, ते कुठून आलं? तर भरतवंशीय भरत नावाचा आपल्याकडे एक श्रेष्ठ पुरुष होऊन गेला, जसे प्रभू रामचंद्र. आणि मग जसं तुमचं माझं राष्ट्राचं दैवत आज रामचंद्र आहे, आदर्श पुरुष, तसं भरत ऋषी, भरत मुनी, भरत राजा, भरत कुल या सगळ्यांचं एकत्रीकरण होऊन या देशाला भरतखंड, भारत, भारतवर्ष असं नाव मिळालं. आता नावं 3 झाली: आर्यावर्त, हिंदुस्थान, भारत. इंग्रजी नाव आपलं इंग्रजांनी दिलेलं इंडिया. ते आपलं नाव नाही आहे, इंग्रजांनी दिलेलं आहे. हिंदुस्थान हा शब्द हिंदू, इंडस, सैंधवी संस्कृती, त्यातून इंडिया हा शब्द त्यांनी आपल्याला दिला. आता स्वातंत्र्यानंतर तो शब्द बाजूला झाला. आपलं नाव काय? भारत. त्याच्या माग हिंदुस्थान, त्याच्या माग आर्यावर्त. आता जेव्हा आपण हा आर्य शब्दाचा विचार करतो, आर्यांच्या संस्कृतीचा विचार करतो, तेव्हा बघा आजच्या माग 100 वर्ष, 125 वर्ष, अगदी आकडा सांगायचा तर इसवी सन 1846. पहा, 1846, 1946, 2046, म्हणजे या 1846 पासूनच्या इतक्या दशकात, इतक्या शतकात इंग्रज राज्यकर्त्यांनी मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीतून आपल्या डोक्यामध्ये एक चुकीचा विचार जसा खेळा ठोकावा, कुऱ्हाडी मोळा किंवा खेळा ठोकावा, तसा ठोकून बसवला. आणि तो काय बसवला? या मेकॉले शिक्षण पद्धतीत 1846 पासून सुरुवात केली जेम्स मूर नावाच्या माणसाने. याच्यात मी सविस्तर पुढे बोलतो. जेम्स मूर नावाच्या माणसाने. आणि त्याने एक खोटा सिद्धांत सांगितला की आर्य संस्कृती, आर्यावर्त, आर्य भारत, त्यातला आर्य हा शब्द गुणवाचक नसून, संस्कृतीवाचक नसून, तो वंशवाचक आहे. आणि त्यानं पुढं आर्य वंशाचा प्रतिस्पर्धी, प्रतिपक्ष असा द्रविड वंश मानला. आणि आर्य वंश, द्रविड वंश, उत्तर हिंदुस्थानी, दक्षिण हिंदुस्थानी अशा प्रकारचे खोट प्रमेय, धादांत असत्य, भ्रममूलक, भ्रामक, साम्राज्यवाद्यांच्या फोडा आणि झोडा या पद्धतीला उपकारक ठरणारं तुमच्या माझ्या भारतीयांच्या डोक्यामध्ये पक्क बसवलं की आर्य संस्कृती नाही, आर्य वंश आहे, मानवी वंश आहे. आणि त्या मानवी वंशाची संस्कृती ती आर्य संस्कृती. आता इतक्या वर्षात हे प्रमेय अनेकांनी खोडून काढलं. हे पाश्चिमात्य लोकांनी भाषाशास्त्राच्या आधारे सुरू केलं. याच्यावर सविस्तर पुढे बोलतो मी. आता फक्त तुम्हाला ओळख करून देतोय. भाषाशास्त्रज्ञांच्या पासून सुरुवात झाली. पाश्चिमात्य लोकांनी आर्य वंश मानला, पण नंतरच्या कालखंडात पाश्चिमात्य विद्वानांनीच, इतर काही विद्वानांनी हा सिद्धांत खोडून काढला. आणि आता तर ज्याला अनेक कसोट्या लावता येतात, आपल्याला मानववंशाच्या लावता येतात, जीवशास्त्राच्या लावता येतात, पुरातत्वीय संशोधनाच्या लावता येतात. आज आपण DNA म्हणतो की नाही, आता जनुकीय कसोट्या लावता येतात. ह्या सगळ्या शास्त्रीय कसोट्या आहेत. आणि या सगळ्या शास्त्रीय कसोट्यांनी
आज हे सिद्ध झालंय, मी सामान्यपणे 50 वर्षापूर्वी सिद्ध झालंय की आर्य नावाचा वंश नव्हता, जगाच्या पाठीवर कुठंही नव्हता. तर आर्य या शब्दाचा अर्थ सुसंस्कृत एवढाच आहे. ते गुणवाचक विशेषण आहे, ते वंशवाचक विभागणी नाही. हे 50-60 वर्षापूर्वी सिद्ध झालं. पण आज मी हा विषय घ्यायचं कारण असं की तुमचं न माझं भारताचं दुर्दैव बघा की 50-60-70 वर्षापूर्वी हा तथाकथित सिद्धांत निरस्त होऊन सुद्धा आपल्याच देशातली काही मंडळी, ज्यांना पुरोगामी मंडळी म्हटलं जातं, ही पुरोगामी मंडळी जाणीवपूर्वक त्या इंग्रजांच्याच फोडाझोडा तत्वाचं जणू काही अनुसरण करीत परधार्जिणी होत, प्रसिद्धी लोलूप होत, हाच सिद्धांत पुन्हा पुन्हा तुमच्या माझ्या डोक्यावर मारायचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतोय, मला कोणावरही टीका करायची नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यावर थोपवतात, पुन्हा पुन्हा थोपवतात. आणि या मंडळींची इकोसिस्टीम एवढी काही सामर्थ्यवंत आहे की त्यांच्याच बोलण्याचे साध पडसाद उमटत राहतात. तेच आमच्या प्रिंट मीडियात येतं, तेच आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येतं. एक प्रकारचा अजेंडा सेट केला जातो, एक प्रकारचं नॅरेटिव्ह सेट केलं जातं आणि तेच धादांत खोटं आपल्या डोक्यावर मारलं जातं. याला कुणी विरोध केलाय पुढे सविस्तर सांगतो, पण ओळख म्हणून सांगतो. याला विरोध 1902च्या पूर्वी, आकडा ऐका, 1843 मध्ये मांडलं ना, 1902च्या पूर्वी स्वामी विवेकानंदांनी केलेला आहे. आणि स्वामी विवेकानंदांचे तिखट शब्द असे आहेत की तुम्ही युरोपीय लोक जसे जुलमी वागता तसेच आम्ही भारतीय वागलो, हे जगाच्या लक्षात आणून देण्यासाठी खोटं बोलता, तरकट रस्ता असले सिद्धांत मांडतात. हे विकृत सिद्धांत मांडणं बंद करा. कोणी सांगितलं? स्वामी विवेकानंदांनी. पुढे सविस्तर बोलतो, पण आता उल्लेख करतो. दी ईस्ट अँड दी वेस्ट या त्यांच्या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 104 वर हा मजकूर तुम्हाला मिळेल. आता मी दुर्दैव का म्हटलं बघा. अरे, जे मुळी 1902 साली नाकारलं गेलं, नंतरच्या कालखंडात पुराव्यानं नाकारलं गेलं, तीच गोष्ट जणू काही खरी आहे, जिवंत आहे, म्हणून ही पुरोगामी मंडळी आमच्या डोक्यावर पुन्हा पुन्हा का मारतायत? आता आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही आमचा सांस्कृतिक वारसा अभ्यासपूर्वक मांडत असताना चूक ते चूक म्हणणार, खोट ते खोट म्हणणार. वादविवाद करण्याची हौस आम्हाला नाही, परंतु खरं मांडणं, प्रामाणिकपणे मांडणं हे प्रत्येक अभ्यासकाचं जन्मसिद्ध कर्तव्य आहे आणि ते आम्ही करणार. मी हा व्यापक विषय निवडताना आपला सांस्कृतिक वारसा म्हणून तुम्हाला अनेक पैलूंचा परिचय करून देताना असे जे गैरसमज मध्ये दिसतात, जी जळमट जाणवतात, ती अभ्यासपूर्वक, अकांड तांडव करून नाही, आक्रस्ताळीपणा करून नाही, हटवाद म्हणून नाही, पण अभ्यासपूर्वक हे मळभ, हे ढगाळलेलं आकाश दूर करायचा प्रयत्न करणारच. आणि याच भूमिकेतून मी चौथा पैलू घेतोय. आता मागाच्या 3 पैलूंचं नाव मी तुम्हाला सांगितलं, आता चौथ्या पैलूचं नाव बघा. आर्य कोणास म्हणावे.
हा पूर्वार्ध आहे. आणि याचा उत्तरार्ध याला मी सूचित केले आता की आर्यवंश नावाचा वंश होता का, आर्यवंश नावाचा वंश होता का, हे मी उत्तरार्धात बोलणार आहे. पण पूर्वार्धामध्ये म्हणजे आजच्या व्याख्यानामध्ये फक्त आर्य कोणास म्हणावे याचे पुरावे देणार. आणि ते पुरावे ऐकल्यानंतर ऐकणारा श्रोता म्हणू शकेल की आम्हाला जे कुणी सांगत होते आणि सांगतात की आर्य नावाचा वंश होता ते सत्यापासून दूर पडतात आणि असत्य प्रमेय आमच्या डोक्यावर थोपवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, जे काही सांगायचंय ते आपण पुराव्याने बोलूया. पहिला मुद्दा असा की आर्य शब्द नक्की संस्कृत आहे ना? हो आहे. कारण त्या आर्य शब्दामध्ये रु धातू आहे. रु हा धातू आहे. ऋत शब्दात हाच धातू आहे. ऋषी शब्दात हाच धातू आहे. आणि त्या रु शब्दाला धातू जो असतो त्याला काही प्रत्यय जोडले जातात. तसा यत अर्धा रु हा धातू अधिक यत हा प्रत्यय जोडला आणि याच्यापासून आर्य हा संस्कृत शब्द निर्माण झाला. गिरवाण भाषेतला शब्द निर्माण झाला. मग व्याकरण दृष्ट्या व्युत्पत्ती शास्त्रदृष्ट्या रु या धातूपासून आर्य शब्द बनला असेल आणि बनला आहे तर त्याचा अर्थ संस्कृत शब्दकोशामध्ये काय आहे हे प्रथम पाहणं अभ्यासाची शिस्त म्हणून बरोबर आहे. मग आपण काही कोशांच्याकडे जाऊया. आज संस्कृत भाषेचा सगळ्यात चांगला 150-200 वर्ष काळाच्या कसोटीवर टिकलेला आणि आजही सर्वमान्य असणारा कोश कुणाचा, तर तो कोश आहे वा शी आपटे यांचा. हा संस्कृत कोश सर्वमान्य आहे आणि त्यात त्यांनी आर्य हे विशेषण सांगितलंय, गुणवाचक विशेषण सांगितलंय आणि त्याचा अर्थ चांगला, आदरणीय, सन्मान्य, श्रेष्ठ असा गुणवाचक, संस्कारवाचक, संस्कृतीवाचक दिलेला आहे. आणखी कोशांचा उल्लेख करायचा तर आपट्यांच्या खालोखाल सर्वमान्य असणारा पण आकारानं छोटा असणारा ज वि ओक यांचा गिरवाण लघुकोश म्हणून आहे. गिरवाण वाणी, देववाणी म्हणजे संस्कृत भाषा. त्यात आर्य शब्दाचा अर्थ काय दिलाय तर तो दिलाय, मगाचे अर्थ आहेतच पण आणखी दिलेत, श्रेष्ठ ध्येय, उदात्त प्राप्तव्य, किंवा मला कौतुक वाटतं आर्य या शब्दाचा अर्थ विवेक बुद्धी, सारासार विचार असा अर्थ दिलेला आहे. दुसरा कोश झाला. तिसरा कोश सांगायचा तर शब्द रत्नाकर म्हणून आहे. या शब्द रत्नाकर कोशामध्ये आर्य शब्दाचे अर्थ दिलेच आहेत पण पुढं आर्य भाषा म्हटलंय आणि आर्य भाषेचा अर्थ संस्कृत भाषा असा दिलाय. आता विचार करा ही संस्कृत भाषा संस्कृत या नावानं का प्रसिद्ध झाली तर संस्कृत म्हणजे संस्कार केलेली. प्राकृत शब्द त्याच्या उलट आहे, अपभ्रंश शब्द वेगळा आहे. संस्कृत म्हणजे संस्कार केले. मग ज्या भाषेला आर्य भाषा म्हणतात ती संस्कृत भाषा जर संस्कार केलेली असेल तर मुळात आर्य शब्दाचा अर्थ काय झाला? मुळात आर्य शब्दाचा अर्थ हा निश्चितपणे ज्याला सन्मान्य म्हणू, संस्कारित म्हणू, श्रेष्ठ म्हणू अशा प्रकारचा झाला. यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणखीन एक चौथा कोश ज्याचा उल्लेख करतो शब्द कल्पद्रुम. मगाचा शब्द रत्नाकर, आता शब्द कल्पद्रुम. कल्पद्रुम म्हणजे कल्पवृक्ष.
त्याच्यामध्ये मगाशी मी सांगितलेली व्युत्पत्ती दिली आहे की मुळामध्ये रू हा धातू आहे, त्याच्यात यत अर्धा मिसळला, मग आर्य शब्द झाला आणि मग त्याचा अर्थ दिलाय जो अशी मी सांगितला नव्हता. अर्थ दिलाय स्वामी, प्रभू, श्रेष्ठ, उत्कृष्ट, न्यायनिष्ठ, न्याय्य. त्यातला शेवटचा शब्द ऐकून ठेवा, पुढे मी त्याबद्दल बोलणार आहे. आर्य म्हणजे काय? न्याय, यला य. न्यायनिष्ठ, विवेक बुद्धी, सारासार विचार करणारा. आपण बघा सगळ्या व्युत्पत्ती कोशांचा, शब्दकोशांचा अर्थ घेतला. लक्षात. मग तुम्हाला मला एवढं कळलं, आर्य कोणास म्हणावे? अहो जो श्रेष्ठ असतो, सद्गुण संपन्न असतो, उदात्त ध्येयाला बांधील असतो, त्याला आर्य म्हणावं. आणि याचं अगदी सगळ्यांना पटणारं उदाहरण म्हणून सांगतो. आपण जर संस्कृत नाटकं वाचली, म्हणजे कालिदासाचं शाकुंतल सारखं नाटक आहे, भासाचं स्वप्न वासव दत्तम यासारखं नाटक आहे. या नाटकामध्ये जी स्त्री असते, पत्नी असते, अगदी राणी असते, ती राणी आपल्या पतीला, आपल्या नवऱ्याला, आपल्या राजाला कोणत्या संबोधनात हाक मारते? तर सगळ्या संस्कृत नाटकामध्ये संबोधन म्हणून जो उल्लेख केला जातो तो राणीच्या मुखात शब्द असतो आर्य किंवा आर्यपुत्र. किती बोलकाय बघा. ग्रंथात, अभ्यास ग्रंथातला शब्द पाझरत पाझरत लोकांच्या मनोरंजनासाठी असणाऱ्या नाट्यसृष्टीमध्ये येतो, तेव्हा तो शब्द किंवा ते तत्व लोकांच्यात रुजलं असं मानावं. ज्या अर्थी राणी राजाला आर्य किंवा आर्यपुत्र म्हणून हाक मारतेय, त्या अर्थी त्याचा ती गौरव करते आणि कंसात सांगतो त्यानं तसं असावं अशी अपेक्षा करते. आर्य, आर्यपुत्र. आणि म्हणून मग एकदा जर आर्यत्व हा शब्द गुणवाचक असेल तर पाश्चिमात्य इतिहासकारांनी, पाश्चिमात्य साम्राज्यवाद्यांनी त्याला जो वंशसूचक अर्थ दिलाय तो निरस्त होतो. पहिला पुरावा कोणता? पहिला पुरावा व्युत्पत्ती कोशाचा, शब्दकोशाचा, संस्कृती कोशाचा. आता असा शब्द जसा नाटकात आलाय तसाच तो महाभारतात आलाय, महाभारतातल्या गीतेत आलाय, रामायणात आलाय, कौटिल्यीय अर्थशास्त्रात आलाय, योग वासिष्ठात आलाय. हे सगळे पुरावे मी क्रमाक्रमाने देणार आहे. पण मगाशी मी तुम्हाला म्हटलं थोडा विचार करा की आर्यत्व गुणवाचक याचा भारतीय परंपरेतला अर्थ काय आहे? तर मगाशी मी उच्चारलेला शब्द न्याय, विवेक बुद्धियुक्त, न्यायनिष्ठ. याचं कारण बघा. याचं कारण असं आहे की आम्हाला वेद उपनिषदांनी अद्वैत शिकवलं. आम्हाला आद्य शंकराचार्यांनी विशुद्ध अद्वैत शिकवलं. आम्हाला ज्ञानेश्वरांनी जे जे भेटे भूत ते ते मानिचे भगवंत शिकवलं. आम्हाला तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हीच रामगीता हे पटवून दिलं. या सगळ्याच्या माग आर्यत्वाची कल्पना आहे. म्हणून बघा, आपल्या भारतातून बौद्ध धर्म बाहेर पसरला तो तलवारीच्या टोकावर नाही, बुद्ध भिक्षूंच्या मधुर वाणीतून, संत सज्जनांच्या कार्यकलापातून. एवढा बृहन भारतात निर्माण केला. कुठेही रक्तपात नाही, कुठेही आक्रमण नाही, कुठेही तद्देशीय लोकांना मारणं नाही.
सर्वांना आर्य बनवायचं. काय आहे वेदातले शब्द? विवेकानंद त्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करायचे. तुम्ही सगळ्या श्रोत्यांनी ते मनावर कोरून ठेवा. कृण्वन्तो विश्वमार्यम. विवेकानंदांनी उच्चार केलाय पण शब्द वेदातले आहेत. कृण्वन्तो विश्वमार्यम. कृण्वन्तो आम्हाला करायचे आहे. विश्व कसं? आर्यम. इथं एक मुद्दाम संदर्भ तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात सर्वधर्म परिषदेमध्ये आवाहन केलं. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात सर्वधर्म परिषदेमध्ये आवाहन केलं होतं की सगळ्या जगानं बौद्ध धर्म स्वीकारावा तर तिसऱ्या महायुद्धाचा धोका टळेल. वाक्यावर विचार करा. आंबेडकर बौद्ध धर्म म्हणतायत. तो बौद्ध धर्म हिंदू धर्मासारखाच त्या भरतभूमीचं अपत्य आहे. आणि पुढे मी तुम्हाला दाखवून देणार आहे की आर्य हाच शब्द गौतम बुद्धांनी त्यांच्या तत्वज्ञानात आर्य सत्य आणि आर्य अष्टांग मार्ग म्हणून उपयोगात आणलाय. मुळात हिंदू आणि बौद्ध यांच्यात भांडण असायचं कारण नाही, कारण ते एकाच संस्कृतीचे लेकर आहेत. पण शब्दही सारखे. हिंदू संस्कृतीतही आर्य आहे आणि बौद्ध संस्कृतीतही आर्य आहे. कारण आर्य मुळात उपनिषदातून आलाय. ते न्यायनिष्ठ आहे. आम्हाला फक्त सहिष्णू नाही, समरस व्हायला आवडतं. सहिष्णू पहिली पायरी आहे, वरची पायरी समरस आहे. आणि हे सगळे जे मी बोलतोय त्याला पुरावा देतो. विचार करा, जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय कोणतं? वेदवाङ्मय. त्या वेदवाङ्मयाचं सार कशात आहे? नवनीत कशात आहे? गाभा कशात आहे? प्राण कशात आहे? उपनिषदात. उपनिषद 108हून अधिक आहेत. त्यातील 10 उपनिषद महत्वाची आहेत. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं उपनिषद कोणतं सांगायचं तर आकारानं लघु असणारं, इतका लहान एवढा महान, ते म्हणजे ईश उपनिषद, ईशावास्य उपनिषद. ईशावास्य या शब्दाचा अर्थच मुळी आवास्य, मगाचा आवर्त सारखा शब्द आहे. ईश म्हणजे भगवंत, भगवान भरून उरलाय. या उपनिषदात 18 श्लोक आहेत. त्यातला पहिला श्लोक आर्यत्व म्हणजे काय, आर्य कोणास म्हणावे याची नेमकी कल्पना तुम्हाला मला देत. त्या ईशावास्य उपनिषद, ईशावास्योपनिषदातला पहिला श्लोक पुन्हा मनावर कोरून ठेवावा असा आहे. तो असा आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधः कस्य स्वित् धनम. अर्थ असा, ह्या जगात जे जे जगत आहे, कुसुमाग्रज सर्वात्मका सर्वेश्वरा कवितेमध्ये म्हणाले होते, जे जे जगी जगते तया माझे म्हणा. भगवंताला उद्देशून म्हटलंय, माझे म्हणा जे ज्या जगामध्ये जगते ते. ते शब्द आहेत. जगत्यां जगत यत्किंच. यत्किंच म्हणजे आजच्या भाषेत यत्किंचित. आता सजीव म्हटले म्हणजे निर्जीव नाही का? नाही, आहे. चर आणि अचर सगळेच मुळी कसं आहे बरं? ईशावास्य इदम सर्वम, या भगवंतानेच निर्माण केलेले आहे. ही आपली श्रद्धा आहे. परमेश्वर सगुण आहे, परमात्मा निर्गुण आहे, पण आहे. परमात्मा आहे, अस्ति, म्हणून आम्ही आस्तिक आहोत. ईशावास्य इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. त्या सगळ्या देवाच्या कृपेने लाभलेल्या गोष्टींचा माणसाने अवश्य उपभोग घ्यावा. कृपा प्रसाद नैवेद्य उपभोगावा. फक्त कसा? आर्यत्व.
फक्त कसा? देवाने दिलंय म्हणून मीच ओरबडून घ्यायचं का? देवाने दिलंय जे फक्त मलाच मिळालं पाहिजे का? नाही. तेन त्यक्तेन भुंजिथाहा, त्या संपत्तीचा त्यागपूर्वक उपभोग घे. त्यागपूर्वक म्हणजे काय? अंत्योदय, शेवटच्या माणसाची, समाजातल्या शेवटच्या थरातल्या शेवटच्या माणसाची आठवण ठेवून. याला समत्व योग म्हणतं ना गीता, जे जे भेटे भूत. तर हे आर्यत्व आहे. आणि मला कौतुक वाटतं, अहो इसवी सन पूर्व 5000, 7000, 8000 काही माहिती नाही, पण आमची भारतातली मानवी संस्कृती ते काय उंचीला पोचली होती की कुणासारखा होऊ नको म्हणून सांगताना त्यांना एक प्राणी विशेष गवसला. आणि आज 7-8 हजार वर्ष तो तसाच कायम आहे. तो म्हणजे गिधाड. गिधाड कशावर जगतं माहिती आहे आपल्याला? गिधाडाला काय आवडतं माहिती आहे आपल्याला? प्रेत. गिधाडाच्या उलट गरुड. आर्यत्व म्हणजे गरुड, आकाशगामी, आकाशवेधी. आणि गिधाड प्रेतभक्षी. ते गिधाड जसं लोलूप आहे, रक्त मांस प्रेत खाऊ इच्छित, तसा होऊ नकोस. कशाच्या बाबतीत? धनाच्या बाबतीत. मला सांगा, आज आपल्या स्वतंत्र भारतात भ्रष्टाचार का बोकाळलाय हो? कसली आमची वृत्ती झाली आहे? धनाच्या पलीकडे, पैशाच्या पलीकडे आम्हाला काही कळतंय का? पर ते धन अगदी 7 पिढ्यांसाठी जरी साठवलं तरी 7 पिढ्यानंतर 8व्या पिढीला ते मिळणार आहे का? ते धन बरोबर घेऊन आपण जग सोडून जाणार आहोत का? मिळणार आहे का? येणार आहे का बरोबर? कोण सांगतंय? उपनिषद, ईशावास्य उपनिषद. काय कर? मा गृधा. मा म्हणजे अलम, नको. गृधा म्हणजे गिधाडासारखा नको. काय? कस्यस्वी धनम, कुणाच्याही पैशा बाबतीत. शब्द महत्वाचे आहे, कस्यस्वी धनम. कारण आपल्या तुकारामांनी, आपल्या संतांनी सांगितलंय की परधन परद्रव्य आम्हा मृत्तिके समान. आम्हा नको ते. परधर परदारा अमान्य. हे तत्वज्ञान शिकवलं जातं. याला आर्यत्व म्हणतात. आणि कुठून आलंय ते? ते आलंय उपनिषदापासून. तुलना करायला नको, पण जगाच्या पाठीवर संस्कृतीची नाव निशाणी नव्हती. नाव निशाणी नव्हती तेव्हा भारतवर्षामध्ये सिंधू संस्कृती नांदत होती. सिंधू सरस्वतीच्या काठी यज्ञात आहुती देऊन वेद मंत्र म्हटले जात होते. उपनिषद तत्वचर्चा करत होती आणि आर्यत्व म्हणजे काय याच्याबद्दल बोलत होती. मी शब्दकोशांचा आधार घेतला आणि परंपरेचा म्हणजे इतिहासाचा आधार घेतला. किती त्याला फार मोठं महत्व असतं. नुसतं बोलणं, कपोल कल्पित बोलणं खरं नाही. ज्याला इतिहासाची पृष्ठभूमी आहे ते महत्वाचं. तो इतिहास आमचा काय आहे? ईशावास्योपनिषद, ज्याच्यामध्ये आर्यत्वाची व्याख्या. आर्यत्वाची व्याख्या, गुणसंपदा. आता हेच वाढवत आपण जर गेलो तर महाभारतामध्ये, रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये श्रीरामाचं वर्णन करताना नीट ऐका, का आर्य हा वंश नाही आहे. वाल्मिकी रामायणामध्ये रामाचं वर्णन करताना अगदी बालकांडात त्याला आर्य म्हटलंय. बालकांडात पहिल्या अध्यायात 16व्या श्लोकात वाल्मिकी रामायणात आर्य शब्द आलाय. तो असा आहे, आर्य हा सर्व समश्चैव सदैव प्रियदर्शन सच सर्व गुणोपेत कौसल्यानंद वर्धन. अर्थ बघा, कौसल्येचा नंद, एक अर्थ मुलगा,
कौसल्यानंद, कौसल्येचा मुलगा. दुसरा अर्थ कौसल्येचा आनंद, वर्धन हा वाढवणारा. कोण? आर्य श्रीराम. कसा आहे बरं तो? सर्व समश्चैव, अहो तो सगळ्यांशी समान वागतो. सदैव प्रियदर्शन हा, आता दर्शनचा अर्थ दिसणं नाही, तत्वज्ञान. तो सगळ्यांशी चांगलं वागतो, सर्वांशी समभावानं वागतो. सर्व गुणोपेतः, ज्यांना दैवी गुण म्हणतात ते त्याच्या ठिकाणी उपेतः, त्याच्या ठिकाणी रहिवासास आलेले आहेत. असा आमचा श्रीराम आहे, असं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये. आता वाल्मिकी रामायणामध्ये जर आर्य शब्दाचा उल्लेख येत असेल तर मग काय अडचण आहे का? ही झाली रामायणाची साक्ष. पण रामायणानंतर आलं महाभारत. महाभारताची साक्ष काढूया. महाभारतामध्ये 18 पर्व आहेत. त्या 18 पर्वामध्ये उद्योग पर्व आहे. आणि त्या उद्योग म्हणजे वानगी दाखल. त्या उद्योग पर्वामध्ये स्पष्टपणे म्हटलंय, अहो काय सांगायचं या पुरोगाम्यांना? आर्य हा वंश नाही हो, आर्य हा गुण आहे. कारण महाभारत सांगतंय, महाभारत सांगतंय वृत्तेन हि भवति आर्यः न धनेन न विद्यया. काय याच्यावर सांगायचं मला सांगा? इथं वृत्ती शब्द वापरलाय आणि परमार्थातही वृत्तीच असते. तुमच्यात वृत्त्यंतर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला पारमार्थिक म्हणवू नका. वृत्ती बदलली पाहिजे. वृत्त्यंतर, वृत्तेन भवति आर्यः. तुमची वृत्ती कशी आहे ती समत्व योगाला धरून आहे का? ती ईशावासी उपनिषद मानणारी आहे का? मग तुम्ही आर्य आहात. वृत्तेन ही भवति आर्यः. आणि कशानं नाही? न धनेन. भरपूर संपत्ती मिळवली, साम्राज्य मिळवली म्हणून नाही. आणि काय नाही, किती खोच आहे बघा. न विद्यया. यात कोणी म्हणेल लक्ष्मीकडे पाठ फिरवली, सरस्वतीची उपासना केली, मी विद्वत श्रेष्ठ झालो, मी आर्य झालो. नाही, नुसती विद्वत्ता पुरेशी नाही, माणुसकी पाहिजे. म्हणून न विद्यया न धनेन, हे सगळे तृतीय आहे. विद्यया धनेन न वृत्तेन भवति आर्यः. हे झालं महाभारत. आता तुम्हा सगळ्यांना मला परिचित असणारी भगवद्गीता आहे. त्या भगवद्गीतेमध्ये अर्जुनाची समजूत काढताना तू कसा वागू नकोस आणि कसा वाग हे सांगताना भगवान श्रीकृष्णानं आर्य आणि अनार्य हे शब्द वापरलेत. आता मी प्रश्न विचारतो, जे कोणी वंश म्हणतात त्यांना, की अर्जुन हा जन्मानं पांडव होता. या जन्मात काय तो पांडव नसण्याची शक्यता नाही आहे, दुसरा जन्म घ्यावा लागेल. मग पांडव अर्जुनाला तू आर्यासारखा वाग, अनार्यासारखा वागू नकोस असं भगवान श्रीकृष्ण सांगत असेल तर त्याचा अर्थ आर्य शब्द वंशवाचक होतो का गुणवाचक होतो? एवढ्याच तरी उत्तर द्या. बरं, भगवद्गीता खरी आहे ना? 1,00,000 श्लोकाचं महाभारत आता भांडारकर इन्स्टिट्यूटनं दिले ना तुम्हाला मला संशुद्ध म्हणून. त्यात उल्लेख आहे आर्य जुष्ट, अनार्य जुष्ट. जुष्ट म्हणजे योग्य, आर्यत्वाला योग्य आणि अनार्यत्वाला योग्य. वंश नाहीच, गुण. श्लोक असा आहे, कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम. विषम संकट म्हणजे युद्ध, समुपस्थितम कुतस्त्वा कश्मलमिदम. कश्मल त्याचा अर्थ मोह, ममता, आसक्ती. कुठं जन्मास आली? जिथं येऊ नये तिथं. विषमे म्हणजे युद्धाच्या ठिकाणी, जिथं क्षात्रकर्म करायचंय, जिथं धर्म्य युद्ध करायचंय, जिथं कौरवांना दुष्टांना शासन करायचंय तिथं मोह. कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थित. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, अरे अनार्य दुष्ट म स्वर्ग म कीर्ती कर मर्जुन. हे अर्जुना, 3 शब्द आहेत.
अनार्यजुष्टम, अस्वर्ग्यम आणि अकीर्तिकरम. कशी मांडणी आहे बघा, गीता काव्य आहे. अकीर्तिकर म्हणजे काय आलंय त्या अध्यायामध्ये, अरे लोक तुला रणांगणातून भ्याडपणे पळून गेला म्हणतील, तू तर संभावित आहेस आणि संभाविताची अकीर्ती म्हणजे मरण आहे. अकीर्तिकर ऐहिक आहे. अस्वर्ग म्हणजे पारलौकिक आहे. अस्वर्ग म्हणजे हे वागून तुला स्वर्ग मिळेल का, हे वागून तुला कीर्ती मिळेल का. पण त्याच्या पलीकडे पारलौकिक काय आहे, स्वर्गाच्याही पलीकडे आत्मिक तात्विक काय आहे, अनार्यजुष्टम. आता विचार करा, का उपनिषद मोठी आहेत. हे तत्वज्ञान आर्यत्वाचं आहे. अनार्यजुष्टम अन आर्य. सर तुम्ही म्यूट झालात, तुम्ही म्यूट झालात. पाहता सुरू झाले का. ठीक आहे. हा, तर मध्ये 5 मिनिटं जरा गोंधळ झाला, त्याच्याबद्दल क्षमा प्रार्थी आहे. आपण धागा जोडून घेऊया. अनार्यजुष्ट, आर्यजुष्ट, संस्कारयुक्त, संस्कारहीन कोण म्हणतेय, भगवद्गीता म्हणतेय. हे आपण खास लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आपण अगदी उपनिषदांच्या पासून, रामायण महाभारतापासून हे पाहत आलो. 2 आणखी उल्लेख बौद्ध तत्वज्ञानाकडे जाऊया. ते उल्लेख आहेत कौटिल्यीय अर्थशास्त्रात. कौटिल्यीय अर्थशास्त्रामध्ये स्पष्टपणे म्हटलंय, जो आर्य वृत्तीचा असतो तो कधीच पराधीन होत नाही. आर्यत्वाचा गुण काय आहे, स्वातंत्र्य. मला कौतुक वाटतं, व्याकरणकार पाणिनीनं सुद्धा हेच म्हटलंय की जो आर्य असतो तो कधी परतंत्र होत नाही. मला इथं ब्रिटन, त्यांची देवता, त्यांचं वाक्य आठवतं की समुद्र सफर करताना ते म्हणत होते की ब्रिटिश कधीच गुलाम होणार नाहीत. आपण भारतीय आणि आर्यवंशीय, आर्य तत्व मानणाऱ्यांनी, चुकून शब्द आला आर्यवंशीय, आर्य तत्व मानणाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की व्याकरणकार पाणिनी, कौटिल्यीय अर्थशास्त्र आम्हाला सांगतं आर्यत्व म्हणजे स्वातंत्र्य. सावरकर हेच म्हणाले, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. आता हे सगळं मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे गौतम बुद्धांच्या वाङ्मयात आहे. अरे जे कोणी आर्यांना वंश मानतात त्यांनी इतिहासपूर्व असणाऱ्या गौतम बुद्धांचे शब्द तरी मानावेत ना. गौतम बुद्धाचा काळ कोणता, भगवान गौतम बुद्ध इसवी सन पूर्व 6व्या शतकातले आहेत. आणि आमच्या डोक्यावर आर्यवंशाचं चुकीचं प्रमेय थोपवलं जेम्स मूरनं. त्याचा काळ काय आहे, इसवी सन 1846. म्हणजे ती 1800 वर्ष आणि त्याच्यात मिसळायची मागची इसवी सन पूर्व 600 वर्ष. 5000 वर्ष मी बोललोच, पण आता अगदी इतिहास मान्य. गौतम बुद्ध तर ऐतिहासिक पुरुष आहे ना. म्हणजे 2400 वर्ष तुमचे 1800 आणि 600, 2400 वर्ष भारतामध्ये आर्य हा शब्द वंशवाचक नाही, गुणवाचक आहे. याला 2 मोठे मुद्दे, पुरावे म्हणून लक्षात घ्या. पहिला मुद्दा असा, गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचं सार काय. फार प्रचंड
वाङ्मय आहे ना, त्याचं एका भाषणात एका वाक्यात सार सांगणं सोपं नाहीये. पण मी अभ्यासाची दिशा तुम्हाला गौतम बुद्धांनी केलेलं पहिलं धर्म प्रवचन सांगतो. तेव्हापासून धर्मचक्र परिवर्तन, धर्मचक्र सुरू झालं अशी भूमिका आहे. धर्माचं चक्र त्या सारनाथ इथल्या त्यांच्या पहिल्या प्रवचनात गौतम बुद्धांनी आपला स्वतंत्र उपदेश म्हणून स्वच्छपणे सांगितलंय की दुःखाचं कारण तृष्णा आहे आणि तृष्णेचा क्षय म्हणजे दुःख निरोध आहे. श्रोतेजन हो, मला स्वतःला गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाबद्दल अपार आदर आहे. त्याचं कारण गौतम बुद्धांचं तत्वज्ञान, दोन शब्द ऐका, अत्यंत व्यावहारिक आहे आणि नीतीप्रधान आहे. नीतीप्रधान सगळंच आहे पण व्यावहारिक आहे. काय बरं? गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये दुःख नाश सांगितलेला नाही, दुःख निरोध सांगितला आहे. दुःख ही अटळ गोष्ट आहे, अपरिहार्य आहे. सर्वम क्षणिकम सर्वम दुःखम. आणि एकदा याची जाणीव झाली ना, वारकऱ्यांची होते, याची जाणीव झाली ना की तितिक्षा वाढते. दुःखावर मात करण्याची आपली आंतरिक शक्ती उफाळून येते. पण व्यावहारिक गौतम बुद्धांनी या संदर्भात सत्य म्हणून 4 शब्द नीट ऐका, आर्य सत्य सांगितली. आर्य सत्य, नुसतं सत्य म्हटलं नाही, आर्य सत्य म्हटलं. का बरं? गौतम बुद्धांना संघम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी सांगत असताना असं सत्य सांगायचंय की जे निरपवाद असेल. समजून घ्या, नेहमीच व्यावहारिक सत्य जरा चमत्कारिक आहे. ते निरपवाद नसतं. जे निरपवाद असतं ते आर्य सत्य. ती 4 सत्य त्याने सांगितली. काय बरं? पहिलं आर्य सत्य, या जगात दुःख आहे. दुसरं आर्य सत्य, त्या दुःखाला कारण आहे. किती शास्त्रीय आणि व्यावहारिक आहे बघा. त्या दुःखाला कारण आहे. तिसरं, त्या दुःखाचा निरोध करता येतो. ते नाश म्हणत नाही, त्या दुःखाचा निरोध करता येतो. आणि चौथं आर्य सत्य सांगतात, व्यावहारिक आहे, की त्या निरोधाचा मार्ग उपलब्ध आहे. व्यावहारिक, प्रॅक्टिकल. आणि विशेष गोष्ट अशी की गौतम बुद्ध स्वतः सांगतात की त्या दुःख निरोधाचा मार्ग मला जमला आहे. या गोष्टीवर माझा प्रचंड विश्वास आहे. जेव्हा विवेकानंद म्हणतात मला हे दिसलं, जेव्हा योगी अरविंद म्हणतात मला हे दिसलं, गौतम बुद्ध म्हणतात मला हे दिसलं, सगळे ऐतिहासिक पुरुष आहेत, तेव्हा इतिहास पूर्व आमचे ऋषी जे म्हणतात, आमचे संत जे म्हणतात ऐतिहासिक, त्यावर आमचा विश्वास आहे. गौतम बुद्ध म्हणतात, शब्द त्यांचे सांगतो, ही दुःख निरोधाची स्थिती मी स्वतः अनुभवली आहे. आर्य सत्य म्हणजे कळलं. आणि बघा, आर्य सत्यासाठी, ते मिळवण्यासाठी, दुःख निरोध करण्यासाठी अष्टांग मार्ग सांगितला. या 8 शब्दाची काही जादू आहे. आपण ज्याला योग मार्ग म्हणतो तो अष्टांग योग. सिद्धी प्राप्त होतात त्या अष्टमहासिद्धी. दिशा किती? 8. त्यांचे दिक्पाल 8. तसे आर्यत्व प्राप्त व्हायचे, दुःखाचा निरोध प्राप्त व्हायचे, निश्चित मार्गाच्या 8 कसोट्या आहेत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच्यात गीतेतला शब्द आहे. गीतेतला जो सम्यक शब्द आहे, समत्वम योग उच्चते, नेमका तोच सम्यक शब्द गौतम बुद्धांनी आर्य अष्टांग मार्गात सांगितलेला आहे. त्यांचा शब्दच आहे आर्य अष्टांग मार्ग. आणि सम्यक हे विशेषण आहे आर्यत्वाचं. सम्यक, आता पटतं का बघा, ईशावास्यमिदं सर्वम. सम्यक हे आर्यत्वाचं विशेषण आहे. आणि काय काय आमचा संकल्प पाहिजे ऐका.
आम्हाला सम्यक दृष्टी पाहिजे, सम्यक संकल्प पाहिजे, वाणी पाहिजे, कर्म पाहिजे, आजीविका पाहिजे, व्यायाम पाहिजे, स्मृती पाहिजे आणि समाधी पाहिजे. आता याच्यामधलं दृष्टी कळते, संकल्प कळतो, वाणी कळते, कर्म कळतं. पुढचं 4 जरा महत्वाचं आहे. आजीविका म्हणजे उपजीविकेचं साधन. आजीविका गौतम बुद्ध सांगतायत त्यात आर्यत्व पाहिजे. कसं पाहिजे उपजीविकेचं साधन? मला मिळत असताना दुसऱ्यांच्यावर अन्याय होऊन उपयोगी नाही. व्यक्तीनं समष्टीचा, समाजाचा विचार करून समाजाला अपायकारक नसणारा साधन, व्यवहार, जीविका स्वीकारली पाहिजे. उपजीविकेचं साधन. पुढचा व्यायाम शब्द गमतीचा अर्थ आपल्याला कळत नाही. व्यायामाचा अर्थ आणि संस्कृत आहे प्रयत्न. काय प्रयत्न करायचा? तर आपल्या मनातले वाईट विचार काढून टाकायचे आणि तिथं शुभंकर विचार प्रतिष्ठित प्रतिष्ठापना करायची, म्हणजे सम्यक व्यायाम. पुढचा शब्द आहे स्मृती. स्मृती म्हणजे काय? फार विलक्षण आहे, मला बौद्ध तत्वज्ञान यासाठी आवडतं. स्मृती म्हणजे काय? जीवनाच्या क्षणभंगुरतेचं स्मरण ठेवायचं. संत एकनाथांनी म्हटलंय, अहो का मी संत असे वागतो? तर तुम्हाला मरणाचं स्मरण नसतं, संतांना मरणाचं स्मरण असतं. एकनाथाचं तत्वज्ञान असं सुरू होतं, जीवनाच्या क्षणभंगुरतेचे स्मरण ठेवून, सतत ईश्वरानुसंधान राखून, वगैरे वगैरे. तर स्मृती म्हणजे जीवनाच्या क्षणभंगुरतेचं स्मरण. आणि समाधी म्हणजे काय? आठवा समाधी शब्द आहे बघा. म्हणजे तिकडे याच्यातही समाधी अष्टांग योगात, पातंजली योगात, आणि इथं सुद्धा समाधी म्हणजे सम्यक आधीयते यस्मिन, उपास्याची उपासकानं समरस होणं. तुका झाला पांडुरंग. असे आर्यत्वाचे 8 गुण, आर्य अष्टांग मार्ग इसवी सनाच्या 6व्या शतकातले. म्हणजे आकडा जर सांगायचा तर गौतम बुद्धाचा काळ आहे इसवी सन पूर्व 567 ते 487. इतका इतिहास पूर्व कालखंड आहे. त्यात गौतम बुद्ध आर्य शब्द सांगतायत, वंशवाचक नाही गुणवाचक आहे. आणि कोणी उठावन आर्य द्रविडांचा वाद या देशामध्ये होता, कोणी इथं मूल निवासी होते, कोणी आर्य बाहेरून आले, त्यांनी त्यांची कत्तल केली असं म्हणावं का? आता शेवट त्याचा संदर्भ मी देऊन ठेवला होता. आपल्या आयुष्याच्या कालखंडात 1902 1903च्या आधी स्वामी विवेकानंदांनी मगाशी उल्लेख केलेल्या पुस्तकात जे पृष्ठ सांगितलं त्यामध्ये या पाश्चिमात्य तत्वज्ञ, पाश्चिमात्य इतिहासकार, पाश्चिमात्य साम्राज्यवादी यांना झोडपून काढताना इतके तिखट शब्द वापरलेत. मी उद्धृत करतो. विवेकानंद बोलतायत, म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या बोलण्याला हत्तीचं बळ प्राप्त होईल. विवेकानंद म्हणतायत, अहो जरा विचार करा. मी वाचून दाखवतो म्हणजे वेळ वाचेल. जरा विचार करा, भारतवर्षातील आर्य हे कुठल्या तरी परदेशातून भारतवर्षातील आर्य हे कुठल्या तरी परदेशातून वावटळी सारखे आले आणि भारतवर्षातल्या मूळ आदिवासींना त्यांनी जिंकले, त्यांचा प्रदेश जिंकला, त्यांचा नाश केला, त्यांच्या कत्तली केल्या आणि आर्य भारतामध्ये राहिले. अशी वेड्यासारखे निरर्थक बडबड तुम्ही का करता? हे तथ्य शून्य प्रमेय का सांगता? आणि त्याची 2 कारणे त्यांनी दिली. ते म्हणतात की अशी विचित्र कल्पना तुमच्या मनामध्ये जन्मते, याचं कारण काय? आता ते तिखट बोलतायत, तुम्ही युरोपीय लोकांनी जगाच्या अन्य भूप्रदेशात जाऊन स्वतःच साम्राज्य निर्माण करताना काय केलं?
तुम्ही जे केलं तेच आर्यांनी केलं असावं असं तुम्ही मानता. आपल्यावरून जग ओळखायचं ना. काय केलं हो युरोपियन लोकांनी? ब्रिटिशांनी, फ्रेंचांनी, डचांनी, पोर्तुगीजांनी काय केलं? इतिहासाची साक्ष आहे ना. काय साक्ष आहे बघा? विवेकानंदांचे शब्द आहेत. खरी वस्तुस्थिती अशी आहे की युरोपियन लोक जेथे जेथे ज्या नव्या भूप्रदेशावर गेले तेथे त्यांनी त्या देशातील मूळ आदिवासींचा नायनाट करून, कोण म्हणते? विवेकानंद. नायनाट करून त्यांच्याच भूप्रदेशावर स्वामी म्हणून आरामात राहू लागले. या साम्राज्यवाद्यांना वाटतं की भारतवर्षातही आर्यांनी तसंच केलं असावं. आर्य मूळचे भारतीय असतील हे त्यांच्या पचनी पडत नाही. आणि यासाठी विवेकानंद विचारतात. मगापासून मी ग्रंथातले पुरावे का दिले लक्षात घ्या. पुरावा म्हणून उत्खनन केल्यानंतर भाजलेल्या विटा मिळतात. त्याच्यावर जर लिपी मिळाली, तसेच जर ग्रंथ मिळाले, अश्म, दगड, विटा, अस्थि म्हणजे हाड, हे सगळे पुरावे महत्वाचे असतात ना. तसा ग्रंथगत पुरावा हा सुसंस्कृत जगातला सर्वोच्च पुरावा आहे. विवेकानंदांनी प्रश्न विचारलाय, अहो आमचं वेद वाङ्मय तरी जगातलं प्राचीन आहे असं तुम्ही मानता ना? काय प्रश्न आहे बघा. आमचं वेद वाङ्मय तरी जगातलं सगळ्यात प्राचीन आहे मान्य करता ना? तुमचे सगळे विद्वान मान्य करतात ना? मग ह्या 4 वेदापैकी, मुख्यतः ऋग्वेदापैकी एका तरी सुक्तामध्ये, त्या सुक्तातल्या एका तरी रुचेमध्ये भारताच्या बाहेरच्या प्रदेशाचा, नीट ऐका, भरतखंडाच्या प्रदेशाच्या बाहेरच्या प्रदेशाचा उल्लेख आहे का? कोणत्या तरी रुचेमध्ये इथं मूल निवासी कोणी आदिवासी होते आणि आर्य ऋषींनी त्यांची कत्तल केली असा निसुटता तरी उल्लेख आहे का? इंद्राला पुरंदर म्हटलं जातं, तो पुरांचा नाश करणारा नाही, तिथं रूपकार्थ आहे, तिथं अर्थ ढग आहे. किती सांगावं. कुठंच तुम्हाला कत्तलीचे उल्लेख दिसणार नाहीत, कुठंच तुम्हाला असे अनुभव येणार नाहीत, कुठंच तुम्हाला बाहेरचा भूप्रदेश दिसणार नाही. मग कशाच्या आधारे तुम्ही म्हणता की आर्य भारतात बाहेरून आले? आणि विवेकानंदांचा शेवटचा प्रश्न आहे, भारतातलं राहू दे, आमचं वेद वाङ्मय राहू दे, तुमच्याकडं ग्रीक संस्कृती आहे, रोमन संस्कृती आहे, मध्य आशियामध्ये इजिप्शियन संस्कृती आहे, अमेरिकेमध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये मय किंवा माया संस्कृती होती. त्यांचे ग्रंथ उपलब्ध नाही आहेत, परंतु जर त्यांचं काही उपलब्ध असेल, ग्रंथही उपलब्ध असू शकतील, माहिती नाही आपल्याला. जे काही उपलब्ध असेल त्या उपलब्ध साहित्यात, आता साहित्याचा अर्थ दोन्ही घ्या, अक्षर साहित्य आणि पुरावे, त्या साहित्यात भरतखंडामध्ये इसवी सन पूर्व अशा अशा कत्तली झाल्या जगाच्या पाठीवर, असा एखादा पुरावा मिळतो का? म्हणजे प्रश्न असा की भारताबाहेरच्या प्राचीन वाङ्मयात आणि भारतातल्या प्राचीन वाङ्मयात जर कत्तलीचे उल्लेख नाहीत, मूल निवासींना आर्यांनी मारल्याचा उल्लेख नाहीत, तर पुढच्या व्याख्यानात मी अधिक उलगडा करेन, तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, काशी विश्वेश्वरापासून रामेश्वरापर्यंत, केदारनाथापासून केरळ पर्यंत 3 समुद्रांनी जिचे पाय धुतले जातात ती माझी भरतभूमी, जिच्या मस्तकावर हिमालयाचा मुकुट आहे ती माझी भरतभूमी, तो आमचा मूळचा विशाल भारत, अखंडित भारत. त्या अखंडित भारतामध्ये राहणारे जे मूल निवासी होते ते संस्कृतीनं आर्य होते. सगळे याच्यामध्ये उत्तर हिंदुस्थानी, दक्षिण हिंदुस्थानी, गोऱ्या रंगाचे, काळ्या रंगाचे, उंच, उंचीनं कमी, काही नाहीये. सगळ्यांचं, मी पुन्हा सांगतो आपल्याला, भारतातल्या एकाही, म्हणजे उत्खनन अनेकदा झालंय, भारतामध्ये सापडणारे सगळी जनुक
सगळे DNA एकाच वंशाचे आहे, तिथं आर्य द्रविड वाद नाही हा आजचा पुरावा आहे. म्हणून भारतीय सांस्कृतिक वारसा सांगताना एक महत्वाचा पैलू आज आपण लक्षात घेतला, आर्य कोणास म्हणावे. उत्तरार्धामध्ये पुढच्या व्याख्यानात मी सांगणार आहे की आर्य अनार्य हा संघर्ष कोणी निर्माण केला, का निर्माण केला, त्याचा फायदा काय झाला त्यांना, आणि त्याचा आमच्या देशाच्या दृष्टीने किती घोर परिणाम झाला एका तिखट वाक्यामध्ये सांगणार आहे. आणि म्हणून पुढच्या व्याख्यानाचा विषय, पुढच्या पैलूचा विषय, आर्य अनार्य वंशवाद होता का, आर्य अनार्य वंशवाद होता का. आणि आजच्या पैलूचा विषय आर्य कोणास म्हणावे. थांबूया. सर्वांना धन्यवाद. भारत सागर भारत विश्वात शोभुनी बल सागर भारत बल सागर भारत विश्वात शोभुनी विश्वात शोभुनी प्राण हे उरले मी सिद्ध मना